आज श्रावणातला पहिला सोमवार आणि त्यामुळे अर्थातच सर्वत्र आपल्याला भक्तिमय वातावरण बघायला मिळते। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा आज भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामधली दृश्य आपण बघतोय। नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर सुद्धा आज भाविकांनी फुलल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। बघू 71 वर्षानंतर श्रावण मासाची सुरुवात ही सोमवारने होते आणि त्यामुळेच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी ही महादेवांच्या मंदिरामध्ये बघायला मिळते। मी सध्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगा लावून आहेत। पहिलाच सोमवार आहे, काय या सगळ्या दरम्यान आपलं भक्तिमय वातावरणामध्ये दर्शन? आज खूप गर्दी आहे, खूप भाविक भक्त आलेले आहेत। नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये। काही भाविक या ठिकाणी रांगेमध्ये दिसत आहेत, दर्शनासाठी आलेले आहात, काय भावना सांगाल? भारी वाटतंय आम्हाला, दर्शन भेटलं आज, कारण श्रावण सोमवार आहे, आज लवकर दर्शन होत नाही। बस हर हर महादेव। पहिला सोमवारी येऊन फार छान वाटते। महादेवाचं दर्शन होऊन हा श्रावण पूर्ण महिना आपल्या भक्तिमय जातो। त्यामुळे मी आज नांदेडवरून इथे आलो आहे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि महादेवाने असंच कृपा सर्वांवर ठेवावी आणि सगळ्यांना बुद्धी आरोग्य चांगला आरोग्य धनसंपदा लाभावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज मी भावना है भगवान सबका मनोकामना पूरा करे, सब आप लोग हम लोग सब स्वस्थ रहें। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।